ठाणे जिल्ह्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामीण भाग आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे। जीवनशैलीतील बदल, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन या 4 स्तंभांवर या मोहिमेचा भर असणार आहे। ग्रामपंचायत ते राज्य स्तरापर्यंत विविध समित्यांच्या वतीने काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी 65.25 कोटी रुपयांचं बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत। राज्य स्तरावर पहिल्या क्रमांकाच्या जिल्हा परिषदेला 5 कोटींचा पुरस्कार मिळणार आहे। 1 मे रोजी ग्रामसभांमध्ये कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। या बैठकीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही अनेक उपाय शेतकऱ्यांच्या हितासाठी केले त्याचे देखील सादरीकरण झालं आणि मी देखील कृषी विभागाला सूचना केलेल्या आहेत की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आणि यामधून जी काही रासायनिक खतं वापरण्याचं प्रमाण जे आहे हे कमी झालं पाहिजे। शेणखत, जीवामृत अशी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि विषमुक्त शेती कडे आपण वळतोय, कारण शेवटी ही जास्त रासायनिक खतं, पेस्टिसाईड यामुळे जमिनीची पोत संपूर्णपणे खालावली जाते आणि ती पोत जमिनीची वाढवणं म्हणजे जमिनीचा क्रश जो आहे तो वाढवण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यावर देखील कृषी विभाग काम करतोय, जेणेकरून येणारं पीक जे आहे हे पीक चांगलं येईल, उत्पन्न जास्ती येईल, खर्च कमी होईल आणि त्यामुळे अनेक योजना जे SRT योजना आहे, सेंद्रिय योजना आहे, सेंद्रिय शेती आहे, गटशेती आहे, त्यामुळे त्याचबरोबर या जी काही पाणवठे आहेत, आपले पाझर तलाव आहेत, गाव तलाव आहेत, काही पाणवठे आहेत, त्यांचं खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं, ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यात देखील आपल्याला शेतकऱ्यांना भाजीपाला करता येईल आणि त्यायोगे जास्तीत जास्त त्यांना शेतकऱ्यांना फायदा होईल। भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर जास्त केला पाहिजे भात लावणीसाठी, कारण आता मजूर आपल्याला माणसं कमी मिळतात, त्यामुळे त्याचा परिणाम देखील शेतीवर होतो आणि त्यावर देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर माझी वसुंधरा भागवत काका आहेत, नाम फाउंडेशन आहे, जलतारा आहे, त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, हे सगळे लोक यामध्ये काम करत आहेत आणि म्हणून गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जी काही संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी MCHI, क्रेडाई, CSR यांचा देखील यांची मदत घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना CO दिलेल्या आहेत।